जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन. अध्याय 9. आणि ओवी क्रमांक 306. इथपर्यंत आपला अभ्यास आला होता मागच्या वेळेला. 296 ते 306 असा आपण अभ्यास केला. विषय सुरू आहे की भगवंत या जगताशी आपलं असलेलं नातं समजावून सांगतायत. आणि आपण गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम या श्लोकाचा अभ्यास केल्यानंतर 18 क्रमांकाचा श्लोक होता. हा जो 19 क्रमांकाचा श्लोक मागच्या वेळेला आपण अभ्यासला त्याच्यामध्ये तपाम्यहमहम वर्षम निगृणामी सृजामी च अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. आणि त्याच्यावरच्या ओव्या बघितल्या आपण थोडक्यात. की सूर्याच्या रूपाने मीच तापतो, पाऊसही मीच पाडतो, पुन्हा त्या समुद्राच्या पाण्याचं शोषण मीच करतो, अमृतही मीच, मृत्यूही मीच, सत ही मीच, असत. आता पुन्हा सत आणि असतचे अर्थ आपण बघितले. पुन्हा त्याच्या खोलात नको जायला. कारण आपली जी नेहमीची व्याख्या आहे सत आणि असतची ती येथे लागू पडत नाही. तर सत म्हणजे इंद्रिय गोचर कार्य, असत म्हणजे इंद्रिय अगोचर कारण, जे अव्यक्त असतं. त्या दृष्टीने भगवंत इथे सत आणि असत शब्द वापरतायत. हे सर्व अर्जुना काय आहे? मीच आहे. रज्जूही मीच, सर्पही मीच, कारण सर्प रज्जुमय असतो, अध्यस्थ हे अधिष्ठान रूप असतं. हे सगळं आपण या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळेला अभ्यासल्या. हा विषय आपण सगळा बघितला. आणि 305 क्रमांकाची जी ओवी त्याच्यामध्ये माऊलीने म्हटलं की तैसे ज्ञान जय सांडुनी जाये, तै ऐसी हे दशा आहे, म्हणून की जे ते केले नोहे ज्ञाने विण. आता 305 आणि 306 क्रमांकाच्या या दोन शेवटच्या दोन ओव्या या श्लोकावरच्या काय करून देत आहेत आपल्याला? पुन्हा नेहमीप्रमाणे प्रस्तावना पुढच्या श्लोकाची. की हे सगळं जे माझं स्वरूप आहे, म्हणजे खरं सांगायचं तर कुठून सांगणं सुरू झालं की पिताहमस्य जगतो अहम क्रतुरहम यज्ञ, मागे मागे जातो म्हटलं आपण तर 15व्या श्लोकापर्यंत मागे जावं लागेल आपल्याला. हे असंच अभ्यास नाही केला ना आपल्याला संगतीच कळत नाही. एक एक श्लोक असा पृथक अभ्यास तो तर करावा लागतोच. पण काय चाललंय, कारण अचानक आता पुढचं 20 क्रमांकाचा श्लोक येणार, त्याची संगती लागली पाहिजे. मग त्याच्यासाठी भगवंत काय सांगितलं भगवंतांनी 15व्या श्लोकामध्ये? की ज्ञानयज्ञेन चाप्यन्य यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम, हे सांगितलं होतं. आठवत असेल, आपला अभ्यास झालेला आहे. की किती विविध प्रकारांनी मला हे सगळेजण भजतात. आणि ते सांगण्यासाठी म्हणून हे पुढचे 5 श्लोक आपल्यासमोर आले, 19 पर्यंत म्हणूया. की माझं खरं स्वरूप काय आहे, माझं जगताशी संबंध काय आहे सांगणं. इथे अर्थातच अध्यारूपाची भाषा आहे. जग झालेलं आहे, हे स्वीकारलेलं आहे, सारखं बोलायचं नाही असं म्हणून मी सारखं बोलत असतो. पण शास्त्रीय दृष्टीने काही काही गोष्टी बोलाव्या लागतात. अध्यारोप झालेला आहे, जगाची निर्मिती झालेली आहे, म्हणून तर भगवंत जगताच्या संदर्भाने की जे आपल्या मानवी बुद्धीला पटेल, पचेल, रुचेल, समजेल, रुजेल इत्यादी समजून सांगतात आहे.
की हे सगळं मीच कसं झालेलो आहे, या सगळ्याचं कारण कसं हा मीच आहे, कार्यही मीच आहे. पुन्हा मी इतका मागे का गेलो एवढं सगळं बोलण्यासाठी? 305 आणि 306 क्रमांकाची ओवी कळावी म्हणून. या पार्श्वभूमीवर आता माऊली काय म्हणते आहे, तैसे ज्ञान जै सांडूनी जाये, तै ऐसी हे दशा आहे, म्हणून की जे ते केले नोहे ज्ञानेविड. म्हणजे काय? अरे माझी भक्ती करताना थोडक्यामध्ये काय, मनुष्याला ज्ञान जेव्हा सोडून जाते तेव्हा अशी दुर्दशा प्राप्त होते. आणि म्हणून ज्ञाना वाचून जे करावे ते केले असे होत नाही. मला वाटतं याच अध्यायातली ओवी आहे, माझं चुकत नसेल तर, एरवी स्थूल गूढ माते जाणती किरत दृढ. फार सुंदर ओवी आहे ती, ती अगदी लागू पडते या संदर्भामध्ये. एरवी स्थूलदृष्टी मूढ, मूढांची स्थूलदृष्टीच असते. माते जाणती किर दृढ, परी ते जाणण्याची जाणणे या आड रिगोनी ठाके. कशासाठी मला त्याची आठवण झाली? ते जे चुकीचं समज, म्हणजे चुकीचं झालेलं ज्ञानच खऱ्या ज्ञानाच्या आड येऊन उभं राहतं, असं माऊली तिथे म्हणाली. तोच विषय इथे सुरू आहे, की तैसे जे ज्ञान जै सांडूनी जाये. आणि म्हणून माऊलीने 306 शेवटची ओवी आपली उजळणीची शेवटची ओवी म्हणूया, मागच्या वेळेस झालेली, एक अतिशय सुंदर दृष्टांत दिला, की आंधळ्या गरुडाचे पाख आहाती, ते कवण उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञानेविण. फार सुंदर ओवी आहे, की गरुडाचे पंख आहे पण तो आंधळा आहे. काय उपयोग आहे तुम्ही सांगा? एवढं सामर्थ्य संपन्न पक्षी पण आंधळा, काही करू शकत नाही. त्याप्रमाणे ज्ञाना वाचून कोणत्याही सत्कर्माचे काय राहतात, फक्त श्रमच शिल्लक राहतात. मान्य सत्कर्म आहे, मान्य. ते कोणत्या प्रकारचं सत्कर्म आहे, कोणत्या प्रकारचं पुण्य आहे, तोच आजच्या अभ्यासाचा विषय आहे. आपण ज्याला शुद्ध मराठीत सो कॉल्ड पुण्य म्हणतो, सो कॉल्ड कोट अनकोट, खरं ज्याच पुण्याची आपल्या सर्वांना सवय असते अखंड, आणि आपण समजत असतो की हो पुण्यकर्म सुरू आहे. हो, ती प्रसिद्ध ओवी, त्याच्याचबद्दल बोलतो आम्ही. शुद्ध पुण्य म्हणजे काय, माऊलीने व्याख्या केलेली आहे. मुद्दा माऊलीने काय करून दिले, पुन्हा एकदा पुढच्या श्लोकाची प्रस्तावना करून दिलेली आहे. 20 क्रमांकाचा श्लोक, की सत्कर्माचे श्रमच शिल्लक राहतात, ज्ञानाविण ज्ञाने विण, ज्ञान नसताना केलेलं जे सत्कर्म आहे. आता हे भान थोडंसं ठेवावं लागतं जाता जाता, एक छोटासा उल्लेख इथे नाही, पण काय आहे, मला हे कळलं म्हणून एक डॉक्टर काकांचा शब्द, परमपूज्य काकांचा शब्द वापरून घेतो, एक वेदांताची नशा चढते माणसाला. तशी होता कामा नये. मी सगळं का बोललो आत्ता विषय नाही आहे इथे, पण त्या पद्धतीचं पुण्यकर्म कोणी करत असेल तर त्याचा बुद्धिभेद करायचा नाही, कारण तो निदान सत्कर्म तर करतोय. हे तारतम्य बाळगावं लागतं. हे जेव्हा बाळगल्या जात नाही तेव्हा टोकाची भूमिका घेतली जाते. शक्य असेल, समजून घेण्याची तयारी असेल, सांगण्यासारखा प्रसंग असेल, जरूर सांगून बघावं, पण बुद्धिभेद कोणाचाही करू नये. ते मी का बोलतोय ते हळूहळू आपण बघूया, कारण पुढचा श्लोक तसा आहे, पण विषय काय सुरू आहे हे आपल्याला समजून घ्यायचं, आपल्याला व्यवस्थित प्रवेश करायचा आहे विषयामध्ये. त्याच्यासाठी मी दरवेळेला उजळणीला म्हणजे नमनाला घडीभर तेल घालत असतो. कारण भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, स्थिरावलेनी अंतःकरणे, ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे. काय म्हटलंय माऊलीनी, अधिकारी कोण आहे? आपलं असं धसमुसळं जे आयुष्य सगळं सुरू असतं स्थूल दृष्टीचं, ते सगळं आटपून एकदम नाही प्रवेश करता येत, वेळ लागतो. त्यात 9वा अध्याय आहे, मग काय विचारता. म्हणून पण आता छान एक शुद्ध मराठीत ओरिएंटेशन झालं असेल आपल्या बुद्धीचं, थोडे विचार बाजूला पडले असतील संसाराचे.
हा विषय सुरू आहे. आणि म्हणून मी 15व्या श्लोकापर्यंत परत गेलो. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. कारण माम पूजयंत उपासते ज्ञानविदः असं म्हटलेलं आहे. ज्ञानविदः म्हणजे काय? ते यथा विज्ञान माम एव प्राप्नुवन्ती. माम एव प्राप्नुवन्ती. हा महत्वाचा विषय आहे. मग ते एकत्वेनं असो, पृथक्त्वेनं असो, बहुधा असो, विश्वतोमुखम असो, कुठल्याही पद्धतीने ते भक्त माझी उपासना करीत का असेना, यापैकी पण म्हणजे आपण साध्या भाषेत बोलायचं, निरुपाधिक ब्रह्माची उपासना असू द्या, सोपाधिक ब्रह्माची उपासना असू द्या, मायोपाधिक ज्याला ईश्वर असं म्हणतात, ईश्वराची उपासना असू द्या, मूर्तीची उपासना असू द्या, विविध प्रकारच्या उपासना असू द्या, परंतु त्या सर्व उपासनांचा एकमेव उद्देश परमात्म्याची प्राप्ती हा असल्यामुळे त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना काय होतं? त्याची प्राप्ती होते. एक तर त्वरित होते. निरुपाधिक असेल, ज्ञानमार्ग त्वरित होते. अचिरेणाधिगच्छति. अचिरेणाधिगच्छति, ताबडतोब किंवा विलंबाने, कालेन आत्मनि विंदती. कुठल्याही प्रकाराने का होईना, आपण ज्याला दुसऱ्या भाषेत म्हणतो, चार प्रकारच्या मुक्तींबद्दल आपण बोलतो, सायुज्य, सायुज्यता, समीपता, सलोकता, सरूपता, ह्या चारपैकी कुठली का होईना, पण शेवटी काय आहे? भगवंताची प्राप्ती आहे. का? कारण उद्देशच भगवंताच्या प्राप्तीसाठी केलेल्या या उपासना. मग त्या एकत्वेनं असो, पृथक्त्वेनं असो, बहुधा असो, विश्वतोमुख असो. परंतु जे अज्ञाह काम कामाह असं म्हटलेलं आहे, म्हणजे विषय वासनायुक्त अज्ञानी जे, त्यांना कशाची प्राप्ती होते? म्हणजे भगवंताचीच उपासना करतात आहे, पण उपासना शेवटी कोणाची करणार? भगवंताची. पण उद्देश वेगळा आहे. सकाम आणि निष्काम यातला फरक आपण साध्या, अगदी अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर निष्काम उपासना आणि सकाम उपासनेबद्दल आपण बोलतो आहोत. आणि हा या श्लोक क्रमांक 20, जो आपल्या आजच्या अभ्यासाचा विषय, त्याचा हा विषय आहे. इतकं सगळं बोललो नसतो तर आपला प्रवेशच झाला नसता त्या श्लोकामध्ये. वाचतो मी श्लोक. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैः इष्ट्वा, पदच्छेद, स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यम आसाद्य सुरेंद्रलोकम अश्नंती दिव्यान दिवी देवभोगान. असा हा श्लोक. म्हणजे पुन्हा एकदा सारांशाने एका वाक्यात सांगायचं झालं, काय विषय आपण सुरुवात करतोय आज? 15व्या श्लोकामध्ये भगवंत बोलले होते, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. त्याच्या आधी अनेक अनन्यश्चिंतयन्तो माम किंवा सततम कीर्तयन्तो माम, अनन्यश्चिंतयन्तो माम नाही, सततम कीर्तयन्तो माम ये जना पर्युपासत. हे सगळं जे आपण त्या भक्तांचं वर्णन ऐकलं, ते भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे भक्त. आणि मग भगवंतानी स्वतःचं स्वरूप सांगण्यासाठी म्हणून गतीर्भरता प्रभू साक्षी, हे सगळं आपण बघितलं. आणि आता काय बघणार आहोत आपण? उपासना करतात माझी, पण माझ्या प्राप्तीसाठी करत नाही. त्रैविद्या माम सोमपा पूतपापा यज्ञे रिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिवी देव. हा तो विषय 20व्या श्लोकाचा, की यज्ञातील काय अर्थ दिलेला आहे? यज्ञातील हौत्र, आध्वर्यव, उद्गात्र या तीन कर्मांकरिता ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या तीन वेदांना जाणणारे त्रैविद्या, या एका शब्दावरती त्यांनी एवढं
एवढं एवढं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कारण त्रैविद्या म्हणजे काय? कोणत्या तीन विद्या? तीन आपण मागच्या वेळेसच बघितलं होतं की ते या अध्यायामध्ये तीन वेदांचा अखंड उल्लेख सुरू आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. पहिले आपण अन्वय वाचून घेऊया, मग विचार करू. त्रैविद्या, सोमपान करणारे म्हणजे सोमपाहा, व त्या योगाने ज्यांची पापे धुतली गेली आहेत पूतपापाहा, ते याज्ञिक यज्ञद्वारा म्हणजे यज्ञेही माझे यजन करून म्हणजे माम इष्ट्वा, यज्ञे रिष्ट्वा ना, तो संधी झालेला आहे, विसर्ग संधी संस्कृत मधला, यज्ञेही इष्ट्वा, यज्ञद्वारा माझे यजन करून स्वर्ग लोकाच्या गतीची इच्छा करतात. स्वर्गतीम प्रार्थयन्ते. व पुण्याचे फल असलेल्या म्हणजे पुण्यम सुरेंद्र लोकाला म्हणजे इंद्र लोकाला म्हणजे सुरेंद्र लोकम प्राप्त म्हणजे आसाद्य होऊन त्या स्वर्गामध्ये दिव्य म्हणजे दिवी दिव्यान आणि देवांना भोगण्यास योग्य म्हणजे देवभोगान अशा भोगांना भोगतात. भोगतात म्हणजे अश्नंती. अश्नंती भोगतात. यज्ञातील हौत्र, आध्वर्यव, उद्गात्र म्हणजे हे अनुक्रमे आहे बरं का. ऋग्वेदात हौत्र असतं, यजुर्वेदात आध्वर्यव असतं आणि सामवेदात काय असतं? उद्गात्र असतं. हे काय म्हणूया, त्या याज्ञिकांचे विविध कर्म आहेत. कोणत्या प्रकारचा यज्ञ ते करत आहेत त्याप्रमाणे त्या कर्माचं स्वरूप बदलतं. खूप प्रकारची यज्ञ आपल्याला माहिती आहे, यज्ञ संस्थाच म्हणतात त्याला. म्हणजे ती जी वेदी असते यज्ञाची, त्याचं मुख कसं असावं, ते षटकोनी असावं का चौकोनी असावं, का अजून कोणत्या आकाराचं असावं, त्याची खोली किती असावी, ती वेदी कशी तयार करावी, समिधा कोणत्या प्रकारच्या असाव्या, मंत्र कोणत्या दिशेनी कुठे बसावं, याज्ञिकांनी संस्था, मी सांगितलं ना, एक प्रचंड मोठं शास्त्र आहे यज्ञशास्त्र. हे अतिशय उत्कृष्ट ज्यांना काय म्हणूया ज्ञात आहे असे ते दीक्षित यज्ञातले, त्यांची नाव आहे ती हौत्र, आध्वर्य व उद्गात्र वगैरे. या तीन वेदांना जाणणारे त्रैविद्या, हा अतिशय उत्तम रीतीने जाणणारे, उदात्त अनुदात अनुदात्त स्वरित कसा उच्चार प्रत्येक मंत्राचा करावा. कारण मंत्राचे अनेक प्रकार असतात. मननात त्रायती ती मंत्र अशी त्याची एक व्युत्पत्ती पण आहे की मनन केल्याने अम, काय म्हणायचं त्याचा आपला उद्धार होतो असे मंत्र. तर काही मंत्रांमध्ये उच्चाराला अत्यंत महत्व असतं, म्हणून तर त्याची संथा घ्यावी लागते. जे आपल्याकडे वेदपठण हजारो वर्षांपासून ज्यांनी मुखोद्गत करून आपलं सगळं ज्ञान सांभाळून ठेवलं आहे म्हणूया. हे जे यज्ञाचे ज्ञाते, यज्ञाबद्दल ज्यांना ही इतकी सगळी माहिती आहे, ज्यांचे उच्चार चुकत नाही, इतका सगळा अर्थ कशामध्ये आहे? त्रैविद्या. या तीन वेदांना जाणणारे, सोमपान करणारे. सोमपाहा म्हणजे सोमपान करणारे असा त्याचा अर्थ आहे. आता अहम क्रतुरहम यज्ञ स्वतःहम औषधम, आपण तो श्लोक तर अभ्यासला होता. अहम क्रतुः, अहम यज्ञ, दोन प्रकारचे यज्ञ, श्रौत आणि स्मार्त, आपण बोललो होतो तेव्हा. आता हा अम, सोमपान करणारे म्हणजे सोमयाग म्हणतात त्याला, अग्निष्टोम. अग्निष्टोम नावाचा यज्ञ आहे तो, सोमयागाचा एक प्रकार आहे. त्याला म्हणायचं सोमयाग करणारे. अत्यंत कठीण यज्ञ आहेत बरं हे सगळं. म्हणून आपल्याला बघा तुम्ही आजकाल
अजूनही यज्ञ सुरू असतात. त्याच्यामध्ये गणेश याग, काय दत्त याग म्हणूया, किंवा अशा प्रकारचे यज्ञ आपल्याला ऐकायला येतात. का? कारण ते पौराणिक, श्रौत आणि स्मार्त आपण बोललो. हे जे श्रौत अम, यज्ञ हे अत्यंत करायला कठीण असतात. त्याची माहिती असणारे सुद्धा खूप कमी असतात. ते करणं सुद्धा खूप कठीण असतं. आता हे सोमयागाचा इथे उल्लेख आहे. सोमयागामध्ये सोमवल्ली लागते. आपला तो विषय नाही, नुसती माहिती. पण हे कशासाठी, तर हे किती कष्ट करतात हे समजण्यासाठी याचा आवाका समजून घेणं आपल्याला भाग आहे. आता ही सोमवल्ली, सोमवल्ली, सोम म्हणजे चंद्र, आपल्याला माहिती आहे. चंद्राच्या कलेवरती जिची वाढ अवलंबून आहे तिला सोमवल्ली असं म्हणतात. म्हणजे अमावस्यानंतरचा पहिला दिवस, त्या दिवशी त्या वेलीला, वेली आणि वृक्ष दोन्ही, वृक्ष म्हणजे खूप मोठं नाही, झाड म्हणूया आपण छोटं, त्या स्वरूपामध्ये ते असतं असं म्हणतात. पहिल्या दिवशी एक पान उगवतं त्याला फक्त, दुसऱ्या दिवशी दुसरं, तिसऱ्या दिवशी तिसरं, पौर्णिमेला 15 पानं, 16वं पान उगवत नाही, पुन्हा एक पान कमी होतं पौर्णिमा झाली की. मिळत नाही सगळीकडे भारतात, असं म्हणतात. आसाम बाजूला आहे. त्याच्यासाठी आता समजा आता महाराष्ट्रात करायचं झालं सोमयाग, आता सोमयागासाठी ती सोमवल्ली आणणार कुठून? म्हणजे ती, बरं, ती मुळासकट उपटून आणावी लागते. कारण त्याला काय पंचांग म्हणतात. त्याच्यामध्ये त्या वेलीचं मूळ आहे, त्याचं साल आहे, त्याची अर्थातच पानं ज्याच्याबद्दल मी बोललो, तेवढ्या याच्यात त्याला फूल उगवतं, त्यातनं फळ पण येतं, त्यातनंच बी निर्माण होतं. हे सगळं मिळून, आणि पारा ज्याला म्हणतात, पारा ऐकला असेल, थर्मामीटरमध्ये असतो, तो सगळं मिळून त्याचं एक रसायन तयार करतात. अत्यंत औषधी, जबरदस्त औषधी गुण असलेली वनस्पती आहे. त्याचं रसपान करणार आहे, त्याच्यासाठी एवढं सगळं बोललो मी. सोमपा म्हणजे किती, म्हणजे ते आता आजकाल मिळत नाही, मग काय करणार? मग त्याचं वाळलेलाच, वाळलेली पानं, त्याचं आपण काय म्हणूया चूर्ण करून मग यज्ञ करतात. आजकालचं शुद्ध मराठीत कॉम्प्रोमाइजेस सांगतोय मी. पण मूळ जो यज्ञ आहे, हा जो श्रौत यज्ञ आहे, सोमयाग, अग्निष्टोम, अत्यंत कठीण असे सगळे यज्ञ आहेत. त्याचे मंत्र त्याहून कठीण आहे. पण हे सगळं जाणणारे त्रैविद्या, अगदी म्हणजे काय म्हणूया, वेद म्हणावे तर त्यांनीच, इतके त्यांचे स्पष्ट उच्चार. मी जसं ते मगाशी म्हणालो, उदात्त अनुदात्त स्वरित, कुठेही चूक न होणारे, प्रत्यक्ष यज्ञ देवता प्रकटच झाली पाहिजे समोर, असे हे काय सोमपान करणारे. आणि त्या योगाने ज्यांची पापे धुतली गेलेली आहे, असं इथे म्हटलंय, पूत पापा हा, पापे धुतली गेली आहेत, ते याज्ञिक काय करतात? यज्ञद्वारा माझे यजन करून स्वर्ग लोकाच्या गतीची इच्छा करतात. माम इष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते. हा मुख्य विषय सुरू आहे आपला. इतकं सगळं म्हणून मी सगळं वर्णन हे का केलं? इतकं सगळं शास्त्र जाणणारे, जाणणारे म्हणजे त्या यज्ञाचं शास्त्र जाणणारे, पण इच्छा कशाची करतात आहे? भगवंताच्या प्राप्तीची करत नाही, हाच तर विषय आपला सुरू झाला आता या 20व्या श्लोकापासून. मग कशाची करतात? स्वर्ग लोकाच्या गतीची इच्छा करतात. म्हणजे काय? भोग, साध्या भाषेमध्ये भोग. आणि मग काय होतं, तर त्यांच्या पुण्याचं फल असलेल्या इंद्र लोकाला ते प्राप्त, सुरेंद्र लोक, ते पुण्यम आसाद्य, आसाद्य म्हणजे प्राप्त होऊन, आणि सुरेंद्र म्हणजे इंद्र लोकाला. म्हणजे महत्वाचा विषय इथे काय आहे? पुण्याचं फल काय आहे? हे अशा मार्मिकता असतात थोड्याशा. कारण इथे पूत पापा म्हणतेला आहे, बरोबर? पाप धुतले गेले. आता सर्व किलबिषही हा शब्द तर भगवद्गीतेत
आलेलाच अनेक वेळा, की पाप धुतल्या गेल्यानंतर, बरोबर? आता लक्षपूर्वक ऐका. पाप धुतल्या जेव्हा जातात, जेव्हा सर्व किल्बिष पाप नष्ट होतात, तेव्हा खरं कशाची प्राप्ती व्हायला हवी? विचार केला तर शुद्ध मराठीत, टेक्निकली स्पीकिंग, कशाची व्हायला हवी? चित्त शुद्ध झाल्यानंतर जसं व्हायला हवं तसं, चित्त शांत झाल्यानंतर जसं व्हायला हवं तसं, ते चित्त चैतन्यकार होण्याच्याच अधिकाराचं व्हायला हवं. बरोबर आहे? मग इथे पूतपापा म्हटलेलं आहे. मग यांना तसं व्हायला हवं नाही, पण पुढे काय म्हणतात आहे, तर या पुण्याचं फल म्हणजे त्यांनी कमावलेलं पुण्य, इथेच तर ती मार्मिकता आहे. त्यांनी कमावलेलं जे पुण्य आहे, त्या पुण्याचं काय म्हणूया, प्रकार म्हणूया, अशा पद्धतीचं आहे की त्यांनी त्याच प्रकारची फक्त पापं धुतल्या जातात, ज्यांनी स्वर्गात जाता येत नाही. त्याच प्रकारची पाप, त्याला म्हणायचं इथे पूतपाप याचा अर्थ असं समजण्याची आवश्यकता नाही, म्हणून मी म्हणालो की सर्व प्रकारची पापं धुतल्या जातात नाही. कारण त्या त्या मंत्रांचे तसे तसे ते, मी जसं म्हणालो, अगदी अचूक उच्चार करून शास्त्रशुद्ध उच्चारासह त्या सर्व कर्म, कारण कर्म खरं अपूर्णच असतं, पण ह्यांची कर्म जितकी पूर्ण करणं शक्य आहे, जितकी शास्त्रशुद्ध करणं शक्य आहे, म्हणून तर ते यज्ञ, त्यांना तसं ते फळ मिळतं ना यज्ञाचं. या कर्मामुळे काय होतं, त्यांची जी पापं धुतल्या जातात ती त्या पद्धतीची असतात की जी या स्वर्गप्राप्तीच्या आड येतात. ती पापं त्यांची नाहीशी होतात, आणि म्हणून त्यांच्या पुण्याचं फल काय आहे, इंद्रलोक हे आहे. इंद्रलोकाला प्राप्त होऊन मग अर्थातच आलंच पुढचं, मग आता स्वर्ग इंद्रलोक म्हटल्यानंतर त्या स्वर्गामध्ये दिव्य आणि देवांना भोगण्यास योग्य, दिव्यान दिवी भवान प्राकृतान असं म्हटलेलं आहे आचार्यांनी. भवान अप्राकृतान म्हणजे काय, देवांचे अप्राकृत भोग म्हणतात. म्हणजे स्वर्गामध्ये आपला हा देह नसतो तिथे, त्यांचे भोगही आपल्या पद्धतीचे नसतात. आणि स्वर्गाचं खूप वर्णन आहे, ते ऐकून आपल्याला काही उपयोग नाही, कारण ज्या मार्गाला आपल्याला जायचंच नाही त्याची फार चौकशी करू नये. पण विषय आहे म्हणून थोडासा विचार करावा लागतो, की तिथे फक्त भोगच आहेत. कर्मभूमी ती नाही. या या पुण्याचं काय म्हणूया फल म्हणून तिथे फक्त हे दिवी दिव्यान देवभोगान, अप्राकृत भोग, जे देवतांचे भोग असतात ते दीर्घकाळ भोगता येतात, आणि ते भोगता यावे अशी मनोरचना असते, त्याला अनुकूल असा देह प्राप्त तिथे होतो. पण मी काय म्हणालो, कर्म तिथे नाही, कर्मभूमी ती नाही. कर्म नसल्यामुळे केवळ भोग आहे, आणि अमृतपानाने काय आहे, सर्व प्रकारची तृप्ती आहे तिथे. अमृत म्हणजे आपण फक्त जे आपल्याला डोळ्यासमोर किंवा जे काही कथा ऐकल्या असतात तसा अर्थ नव्हे, सर्व प्रकारची तृप्ती ते करू शकतं. म्हणजे ज्ञानेंद्रियांची म्हणूया, सर्व प्रकारची. पण कर्म नाही, म्हणून तर पुढचा श्लोक येणारच आहे. लक्षात ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती आहे, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. का यावं लागतं परत, तो आपण पुढच्या श्लोकामध्ये त्याचा विचार करूच. पण विषय काय सुरू आहे, की पुण्याचं फल, त्या विशिष्ट प्रकारचं पुण्य त्यांना प्राप्त झाल्यामुळे सुरेंद्र लोकाची प्राप्ती होते. आणि मग त्या इंद्रलोकामध्ये, स्वर्गामध्ये काय आहे, दिव्य भोग आहेत, दीर्घकाळ भोगता येणारे, दिव्य देहानी भोगावयाचे, सर्व प्रकारची तृप्ती करून देणारे केवळ भोगच तिथे आहेत. का? कारण तीच इच्छा धरून काय केलेलं आहे, यज्ञ केलेले आहेत. हा सगळा 20व्या श्लोकाचा एकंदरीत आशय. आणि म्हणून मी उजळणीच्या वेळेला 15व्या श्लोकापर्यंत परत गेलो होतो, ते तेवढ्यासाठी की ते भक्त झाले. आता हे सकाम भक्तांचं वर्णन सुरू झालं थोडक्यामध्ये. पण कोणत्या प्रकारचे विशिष्ट भक्त, की इतकं सगळं वेदशास्त्र छान उत्तम जाणणारे,
पुढे जाऊया. पहिली ओवी त्याच्यावरची 307 क्रमांकाची. देख पागा किरीटी, आश्रम धर्माची या राहाटी, विधी मार्गा कसवटी, जे आपणची होती. माऊली म्हणते की अर्जुना असे पहा की आश्रमधर्माच्या आचरणाने वेदविहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात. आता माऊलींनी काय सुंदर वर्णन केलं बा. त्यांचं काय म्हणूया, यज्ञ यज्ञाचं ज्ञान, वेदांचं ज्ञान त्यांचं वर्णन करतात की ते कसे आहेत. तर आश्रमधर्माच्या आचरणाने वेदविहित मार्गाला जे आपणच कसोटी होतं, जणू काही ते कसोटी आहे शास्त्राची. शुद्ध सोने कोणते हे कसोटीवर घासल्याने जसे कळते, त्याप्रमाणे शुद्ध वैदिक मार्ग कोणता हे ज्यांच्या आश्रमधर्माच्या आचारावरून कळते. आहे की नाही? म्हणजे खरं हजारो वर्षांपासून भगवद्गीता भगवंतांनी हे सांगून ठेवलेलं आहे. तरी सुद्धा त्या उद्देशाने यज्ञ अजूनही सुरू असतात. पण शुद्ध वैदिक मार्ग कोणता हे बघायचं झालं तर जणू काही त्यांच्याकडे बघावं, त्यांच्या आचाराकडे बघावं. त्यांच्या त्या आश्रमधर्माच्या आचारावरून कळतं. यजन करिता कौतुके, तीही वेदांचा माथा तुके. काय माऊलींनी वर्णन केलंय पहा. क्रिया फळेसी उभी ठाके पुढे किंवा पुढा जया, 308 क्रमांकाची. की सहजपणाने यज्ञ करीत असताही त्यांनी लीलेने, म्हणजे खेळासाठी जरी यज्ञ केला, माऊलींनी वर्णन केलं गंमत म्हणून सहज, तरी सुद्धा वेदांचे मस्तक आदराने डोलते, इतकी यज्ञक्रिया अचूक असते. आणि यज्ञक्रिया प्रत्यक्षच ज्यांच्या पुढे फळासह उभी राहते. मी जसं म्हणालो, त्या त्या यज्ञाचं जे काही फळ, त्या त्या यज्ञाची जी काही देवता, ती प्रत्यक्ष प्रकटच होते. कारण त्या मंत्रांची ताकदच आहे. शेवटी वेदांचं, वेद ज्ञानराशी आहे, हे वेदांचं ज्ञान आहे, हे त्यांचं ज्ञान नाही आहे. वेदांमध्येच दिलेलं आहे, तुम्ही अशा अशा पद्धतीने यज्ञ करा, असे असे त्या मंत्रांचे उच्चार करा. जी आपली सगळी हजारो वर्षांची परंपरा आहे मंत्रशास्त्राची सगळी, ती ताकद आहे त्या मंत्रांची. म्हणून तर आता पर्जन्यवृष्टी किंवा पर्जन्य पाडणारे यज्ञ हे सगळे माहिती आहेत, ऐकलेले आहेत आपण. आज तेवढं शुद्ध आचरण असणारे, शुद्ध आश्रमधर्म पाळणारे, इतकं अचूक मंत्रांचं उच्चारण करणारे वैदिक याज्ञिक उपलब्ध नाहीत. म्हणून आजकाल यज्ञांना काय मिळत होत नाही, फलप्राप्ती होत नाही. म्हणून कलियुगात यज्ञ सांगितलेले खरं नाहीच, प्रमुख मार्ग नाही आहे तो. विषय तो नाही आत्ता आपला. पण मुद्दा असा की आज होत नसलं तरी इथे ज्या दीक्षितांचं, ज्या याज्ञिकांचं वर्णन सुरू आहे, त्यांची यज्ञक्रिया इतकी अचूक असते. त्यांनी खेळासाठी जरी यज्ञ केलं तर वेदांचं मस्तक आदराने डोलतं. इतकं शुद्ध मराठीत परफेक्ट प्रिसाइज त्यांचे यज्ञ असतात. आणि त्यामुळे काय होतं, यज्ञक्रिया प्रत्यक्ष फळासह उभी राहते. ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणची यज्ञाचे स्वरूप, तीही तया पुण्याचिनी नावे पाप जोडिले देखील. असे जे सोमपान करणारे दीक्षित, की जे आपणच यज्ञाचे स्वरूप होतात. जणू काही काय, मी जसं मगाशी म्हणालो, यज्ञ त्यांच्या रूपाने जणू काही साकार झालेला आहे. पण आपण अत्यंत महत्वाचा आहे, माऊलींची ओवी अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी त्या पुण्याच्या नावाने पाप मिळविले असे जाण. संपलं. शुद्ध मराठीत त्याला पिरियड असं म्हणतात. पिरियड म्हणजे काय, नो फर्दर डिस्कशन. कारण हे बोलणारे कोण आहेत, प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली आहे आणि प्रत्यक्ष भगवंत आहेत. त्यामुळे मी त्याला कितीही पुण्य समजत असलो, शुद्ध मराठीत परमपूज्य काकांचा शब्द त्यांच्या प्रवचनातला, पुण्याचं जरी लेबल असलं तरी आतमध्ये काय आहे हेच शिकायचं आहे. हीच तर मार्मिकता या श्लोकाची आहे. आपण यज्ञ बहुतेक कधी आयुष्यात कधी कुठले करणार नाही, मान्य. म्हणजे श्रौत स्मार्त प्रकारचे काही मी यज्ञ म्हटलं की कुठे ना कुठेतरी आपल्या मनामध्ये असं, यज्ञ चालू द्या मंगे दादा, तुमचं चालू द्या. मी नेहमीच बोलतो तसं. आमचं काय, काय आपला काही संबंध नाही यज्ञ बिज्ञाशी, हां तसं नाही चालू आहे.
मग काय सुरू आहे? अहो, उदर भरणं नोहे जाणी जे यज्ञ कर्म. हे तर करतो की नाही रोज? कमीत कमी 2 वेळा. मी सांभाळून बोलतो, कमीत कमी 2 वेळा. हे यज्ञ सुरू आहेत. राम म्हणे ग्रासोग्रासी. काय सांगतात आहे तुकाराम महाराज? आपण जे करतो आहोत कर्म, ते यज्ञच आहे. आजच्या यज्ञाचं स्वरूप म्हणायचं त्याला. अजून काय यज्ञाचं कर्माचं स्वरूप फार बदललंय आजकाल म्हणून. पूर्वीच्या काळाचा जो आश्रम धर्म होता तो कोणीच पाळत नाही आजकाल. पण मी जी कर्म करतो, मग ते चरितार्थाचं कर्म असेल, ते कर्तव्य कर्म असेल, इत्यादी इत्यादी, तो माझ्यासाठी यज्ञच आहे. या दृष्टीने सगळं ऐकायचं आहे बरं. म्हणून मी थोडंसं विषय बदलला, शुद्ध मराठीत गिअर बदलला. नाही तर काय कुठेतरी डोक्यामध्ये हा ते चालू द्या. आपला काय संबंध नाही त्या यज्ञाशी वगैरे. तसं नाही आहे ते. रोजचा यज्ञच मी रोज यज्ञ करतोय. म्हणजे हे रोज यज्ञ करणं अपेक्षित आहे. पण मी त्याच्याकडे खाणं या दृष्टीने पाहत असेल तर ते उदरभरणं झालं. आणि त्याचं स्मरण व्हावं म्हणून तो श्लोक आहे की उदरभरणं नोहे जाणीजे यज्ञ कर्म. का? कारण राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जेवीला उपवास. इतका सोपा उपाय तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. राम म्हणे पावलो पावली. म्हटलंय ना यज्ञ, त्यालाच यज्ञ म्हटलंय तुकाराम महाराजांनी. त्यामुळे असं समजण्याची आवश्यकता नाही की या यज्ञांशी माझा संबंध नाही. इथे ज्या दीक्षितांचं वर्णन आहे, सोमपान करणारे दीक्षित, सोमयाग अग्निष्टोभ सारखे श्रौत यज्ञ करणारे, त्यांचा हा विषय जरी इथे असला तरी माऊली काय म्हणताय, त्यांनी त्या पुण्याच्या नावाने पाप मिळवले असे जाण. मग हे असं माझं होतं का? हा विचार आपण सर्वांनी, मी दिवसभर जी कर्म करतो ती जर का मी काय करत असेल, मी करता, मी भोगता, मला फळ हवं तसं, हवं तितकं, हवं तेवढं, हवं तेव्हा, हे सगळं विषयभोग या दृष्टीने सुरू असेल, तर त्या दीक्षितांच्या नावाने आपल्या शुद्ध मराठीत बिलं फाडण्यात काही अर्थ नाही आहे. मी त्या दीक्षितांपैकीच एक. आता बिलं फाडणे ही भाषा, जी भाषा ती खरं शोभत नाही अशा ठिकाणी बोलणं, पण आपल्याला आजच्या भाषेत हेच समजण्यासाठी म्हणून कधी कधी वापरावी लागते ती भाषा. असं समजण्याची आवश्यकता नाही की त्या दीक्षितांशी माझा संबंध नाही. माझे यज्ञ ह्याच पद्धतीने सुरू असतील तर मला जागा होण्याची आवश्यकता आहे. जे श्रुती त्रया ते जाणोनी शतवरी यज्ञ करुनी यजिलिया माते चुकोनी स्वर्गावरी ती. कारण विषय काय सुरू आहे? विषय भोगांचा विषय सुरू आहे. मग ते स्वर्गलोकातले असो, म्हणजे या लोकातले असो, का अगदी ब्रह्मलोकापर्यंत म्हणूया, कुठली भोग म्हटल्यानंतर विषय भोग संपला विषय. की जे 3 वेदांना जाणून 100पर्यंत यज्ञ करून तद्वारा त्यांनी वस्तुतः माझे यजन केले असताही. विषय अजून एक खूप छान महत्वाचा आहे. यजिलिया माते म्हणजे खरं यजन माझंच सुरू आहे. कारण भगवंतांनी ते आधीच सांगितलंय, आपण केलाय त्याचा अभ्यास, की तुम्ही कोणाच्याही नावाने यज्ञ करा, शेवटी यजन माझंच सुरू असतं. पण होतं काय, ते मलाच डावलून भ्रमाने स्वर्गाची इच्छा करतात. आणि ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. भगवंतांचं एक काय म्हणून देऊनच ठेवलेलं आहे वरदान भगवंतांनी. तर तुम्ही इच्छा स्वर्गाची करत आहात का? स्वर्ग मिळेल तुम्हाला, काय हरकत नाही. कारण माझी थोडी इच्छा, माझ्या प्राप्तीची थोडीच तुम्ही इच्छा करत आहात. यातनं अजून एक सुंदरसा असा एक सिद्धांत पुढे येतो आपल्याला शिकण्यासारखा. कोणता? मी कर्म, आता इथे यज्ञाची भाषा सोडूनच देऊया आपण. मी कर्म कोणतं करतो आहे याच्यापेक्षा मी कर्म कसं करतो आहे, म्हणजेच कोणाच्या प्राप्तीसाठी करतो आहे, कोणाच्या अनुसंधानात करतो आहे, कोणी सांगितलं तसं करतो आहे. थोडक्यात भगवंतानी सांगितलं तसं, भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्याचं फल भगवंताला अर्पण करून. पुन्हा फल अर्पण करणं म्हणजे देवाचे जे मनोगत तेची माझे उचित, अखंड सांगावं लागतं. त्याचं लक्षात राहत नाही. इच्छेसाठी भगवंतांतरू नये श्रीराम, याला म्हणायचं त्याला फळ अर्पण करून. हे सगळं जर मी करत नसेन तर मग पुन्हा हे माझं वर्णन सुरू आहे. मलाच डावलून भ्रमाने स्वर्गाची इच्छा करतात. म्हणून तर त्याचा उपाय, हाऊ टू ऑपरेशनलाइज दिस सिद्धांत, तेच तुकाराम महाराजांचा मगाशीपासून अभंग मी सातत्याने सांगतोय. राम म्हणे ग्रासोग्रास, राम म्हणे करिता धंदा, राम म्हणे पावलो पावली. त्याला ज्ञानाच्या भाषेमध्ये अनुसंधान असं म्हणतात, अखंड अनुसंधान. जैसे
कल्प तरु तळवटी बैसोनी झोळीये देत असे गाठी मग निदैव निघे किरीटी दैन्याची करू. 311 क्रमांकाची ओळी. काय माऊलींनी दृष्टांत द्यावा पहा. ज्याप्रमाणे एखादा दुर्दैवी भिकारी कल्पवृक्षाच्या खाली बसून झोळीला गाठी देत असतो आणि मग स्वतःचे दैन्य दूर करण्याकरता, दूर पाहिजे शब्द इथे नाही आहे, दारिद्र्याचे दुःख भोगण्याकरता, किंवा नाही बरोबर आहे, दैन्य करण्याकरता, दारिद्र्याचे दुःख भोगण्याकरता तेथून भिक्षा मागावयास निघतो. काय माऊलींचे दृष्टांत असतात पहा. काय दृष्टांत दिलेला आहे? कल्पवृक्षा कल्पवृक्षातळी बसलेला भिकारी झोळीला गाठी देतो आणि मग तिथून निघतो. मी नेहमी सांगतो माऊलींचे दृष्टांत विचार करायलाच भाग पाडतात आपल्याला, की हाच दृष्टांत इथे का दिला. कारण तो कुठून निघतोय? कल्पवृक्षाच्या खाली बसलेला आहे. तिथून निघतो. कुठे जातो? भीक मागण्यासाठी, दैन्य दूर करण्यासाठी. कल्पवृक्ष हा शब्द मनोबोधात येऊन गेला अगदी याच अर्थाने. म्हणून मी म्हणालो की काय दृष्टांत महत्वाचा आहे. कारण कल्पवृक्षापासून निघतो म्हणजे काय, स्वरूपापासून स्वतःचं स्वरूप सोडून कुठे टाकतो? भिक्षा मागायला, म्हणजे विषय प्राप्तीसाठी निघतो, असा अर्थ आपण त्याचा लावून घ्यायचा आहे. ओवीचा लक्षात ठेवा. त्याच्यासाठी हा दृष्टांत आहे माऊलींचा. किती सुंदर दृष्टांत दिलाय. बसला कल्पवृक्षाखाली आहे, मग तसंच माझी अवस्था आहे. काय? सत घन, चित घन, आनंद घन, सांडुनी राम आनंद घन. सांडुनी राम आनंद घन. तो सांडून देतो मी. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. त्याला सोडून काय करतो? की भ्रांतासी कामू विषयावरी. शब्द चांगला नाही, पण संत वापरतात. आपण सर्वजण भीक मागत असतो. कोणाकडे? आपापल्या 5 ज्ञानेंद्रियांकडे. जा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जगामध्ये जा, तिकडे जा, तिकडे जा, आणि काय? सुख आणून द्या मला. पण म्हणून मी म्हणालो की माऊलींचा हा जो दृष्टांत आहे, इथे हा दृष्टांत का दिला असा विचार करावाच लागतो. कारण माझंच स्वरूप आहे ते. ते सोडून मी जातो विषयाच्या मागे. मग माऊलींनी तेच म्हटलंय, बसला कुठे आहे? कल्पवृक्षाच्या खाली. आणि निघतो कुठे? आता भीक मागायला, दैन्य दूर करण्यासाठी. 312. तैसे शतक्रतू यजिले माते. तैसे, आता झाला दृष्टांत संपला. तैसे शतक्रतू, क्रतू शब्द आला पाहिजे. माऊलींनी क्रतू शब्द वापरला छान. अहम क्रतुरहम यज्ञ सदाह महमौषधम कर्तुः श्रौत. तैसे शत जिले माते की इप्सिताती स्वर्ग सुखाते आता पुण्य की हे निरुते पाप नव्हे. म्हणजे काय? की त्याप्रमाणे ज्यांनी 100 यज्ञांच्या द्वारा माझे यजन केले आणि जे स्वर्ग सुखाची इच्छा करतात, त्यांना त्यांचे हे कर्म निरुते म्हणजे शुद्ध पुण्य आहे काय. आता पुण्य की हे निरुते पाप नव्हे, हे शुद्ध पाप नव्हे काय, असा प्रश्न माऊली विचारते. एक दृष्टांत परमपूज्य मंदाताईंच्या प्रवचनात खूप वर्षांपूर्वी येऊन गेला. पापपुण्याच्या संकल्पना स्पष्ट करणार ऐकला असेल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी, तरी सांगतो, काही जण नवीन असते, की आपण ज्याला पुण्य समजतो ते पुण्य कसं नसतं हे सांगणारा हा तो दृष्टांत. एक मुलगा, परीक्षा झालेली, मारुतीला जातो, तेल वाहतो. आता मंदातांनी नेहमीप्रमाणे खुलवून सांगितलं, मी अतिशय वृक्ष भाषेत माझ्या पद्धतीने सांगतोय नेहमीप्रमाणे, वेळ नाही आपल्याला. मुद्दा सांगण्याचा एवढाच की तो कशाला जातोय देवाकडे, तर देवा माझा परीक्षेत पहिला नंबर येऊ दे. आता बस एवढंच, शुद्ध मराठीत सिनॅरिओ एवढाच आहे. आपल्याला असं वाटतं काय याच्यामध्ये चुकलं, काही त्यांनी कोणाचं वाईट कल्पिलेलं नाही आहे, कोणाचं वाटोळं होऊ दे म्हटलेलं नाही आहे, काहीच नाही, माझा पहिला नंबर येऊ दे. परंतु मंदाजी लक्षात आणून देतात की माझा पहिला नंबर येऊ दे याच्यात अनस्यूत काय आहे, दुसऱ्या कोणाचा तरी येऊ देऊ नकोस. पुण्याचं लेबल असताना पाप कसं घडतं? कधी कळत, कधी नकळत. आता एखादी गोष्ट मला पाहिजे, हा दृष्टांत परमपूज्य मंदाताईंचा झाला, सोडून देऊ. आपण आत्ताच जाऊ एखाद्या कार्यालयात, म्हणजे शुद्ध मराठीत ऑफिसमध्ये मला पाहिजे आहे काहीतरी. मला काय बढती पाहिजे, म्हणजे प्रमोशन पाहिजे, मराठी शब्द पुन्हा.
पगारवाढ पाहिजे, काहीतरी मला पाहिजे, आणि ती मला मिळत नाही. आपल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली श्रीराम. समर्थ बोलतायत. का? कारण एखादी गोष्ट मला पाहिजे असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा मी हे विसरून गेलो असतो की तीच गोष्ट अजून 15 जणांना हवी आहे. असते की नाही सांगा? कोणाला नको आहे प्रमोशन, कोणाला नको आहे पगारवाढ, कोणाला नको आहे प्रसिद्धी, कोणाला पैसा नको आहे, यश नको आहे, अहो सगळ्यांना हवं आहे. मग सगळ्यांनाच जर एखादी गोष्ट हवी असेल तर काहीतरी नियम लावावा लागतो का नाही? कोणाला किती मिळेल? मग लावला त्यांनी नियम. भगवंतानी त्यालाच प्रारब्धशास्त्र कर्मविभागाचं शास्त्र म्हणतात, की मिळेल, तुला फळ मिळेल पण तुझ्या कर्मानुसार मिळेल. आणि पुन्हा भगवंत म्हणतात ते माझ्या वेळापत्रकाप्रमाणे मिळेल, तुझ्या नाही, कारण तुझी कर्म तुला कळत नाहीत कोणती केलेली आहेत. मुद्दा माझा आत्ता एवढा सुरू होता की मला एखादी गोष्ट हवी आहे म्हणजे विषय वासना म्हणजे सकाम, मी जेव्हा काहीतरी इच्छा करतो तेव्हा कुठेतरी नकळत त्याच्यामध्ये हे असं पाप दडलेलं असतं, असं माऊली इथे विचारते आहे. की इतकं शास्त्र शुद्ध 100 यज्ञ ज्यांनी केले, आता ज्यांना स्वर्गाची प्राप्ती होणार, कारण त्यांनी इच्छा स्वर्ग सुखाची केली होती, माऊली म्हणते की त्यांचं हे जे कर्म आहे ते निरुते शुद्ध पुण्य आहे काय, प्रश्न विचारलेला आहे. हे शुद्ध पाप नव्हे का, इथपर्यंत म्हटलेलं आहे, पाप नव्हे. म्हणजे आता आपल्याला पुन्हा पाप पुण्याची व्याख्या आपली दुरुस्त करायची वेळ आलेली आहे. याचा अर्थ असा आहे, या ओव्या मला एकच गोष्ट शिकवतात आहे की भगवंताची प्राप्ती सोडून किंवा त्याच्या प्राप्तीच्या उद्देशाने केलेलं कर्म सोडून दुसऱ्या कशाच्याही उद्देशाने केलं, असा त्याचा अर्थ होतोय सरळ सरळ. मग त्याला मी कितीही पुण्य म्हणो, कितीही काय म्हणूया, कमी दर्जाचं पुण्य म्हणा, श्रेष्ठ दर्जाचं म्हणा, दर्जे ठरवा, त्याचा काय गट पाडा, काय वाटेल ते करा, माऊली त्याला पुण्य म्हणायला तयारच नाही. नवे पाप म्हणतात आहेत. आणि म्हणून पुढची ओवी 313, की म्हणून मजविण पाविजे स्वर्ग, तो अज्ञानाचा पुण्य मार्ग. किती सुंदर शब्द पहा. पुण्यमार्ग वाटतो तो, पण कोणाचा? अज्ञानाचा. म्हणून मी मगाशी त्या ओवीची मला आठवण झाली होती पुन्हा एकदा, कोणती? येरवी स्थूलदृष्टी मूढ माते जाणती किरदृढ, परी ते जाणण्याची जाणणे आड रिगोनी ठाके. म्हणून अज्ञानाचा पुण्यमार्ग, कारण त्यांचा एवढा असा घट्ट समज असतो, हाच पुण्यमार्ग. मला आचार्यांची सुद्धा इथे आठवण होते, शंकराचार्यांची. का? मंडन मिश्र, आपल्या भाषेत आत्ताच्या बाप माणूस होता तेव्हाचा, यज्ञ संस्थेचा बाप माणूस कोण असेल? मंडन मिश्र. त्याचं वर्णन वाचून घ्यावं, आचार्यांच्या चरित्रात दिलेलं आहे. ज्याच्या गावामध्ये गेल्यानंतर कावळ्या चिमण्या सुद्धा आपापसात वेदांताची चर्चा करताना ऐकू येईल, ते मंडन मिश्राचं गाव, असं वर्णन होतं त्याचं. झाले ना सुरेश्वराचार्य? कारण अज्ञानाचा मार्ग, पुण्यमार्ग सोडून दिला. पण त्याच्यासाठी आचार्यांना किती कष्ट करावे लागले. ते आचार्य होते म्हणूनच शक्य झालं. इतकी जबरदस्त ताकद मंडन मिश्रांची पण होती. पण ज्या क्षणी कळलं की हा अज्ञानाचा पुण्य मार्ग आहे, कारण पुढे म्हटलंय ज्ञानीये तया ते उपसर्ग हानी म्हणती, हे आचार्यांनी समजून सांगितलं मंडन मिश्रांनी, की म्हणून माझ्या प्राप्ती वाचून स्वर्ग प्राप्त करून घ्यावा, हा तर अविचारी लोकांचा पुण्यमार्ग आहे, अज्ञानाचा पुण्यमार्ग. आणि विचारी लोक त्या मार्गाला काय म्हणतात? विघ्न व नुकसान समजतात, ज्ञानीये तया ते उपसर्ग हानी म्हणते. आता मी मगाशी जे वाक्य बोललो ते पुन्हा बोलतो. हे सत्य जरी असलं तरी कोणाचाही बुद्धिभेद करायचा नाही. कारण आपल्याला कोट्यावधी लोक, परमपूज्य काका म्हणतातच, भारतामध्ये काय लाखो नाही, कोट्यावधी लोक, महापूर आलेला दिसतो भक्तीचा. त्यातले किती लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी हे करतात, विचार करा तुम्ही. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जाणं, दर्शनाला जाणं, उपासना करणं, जे काही परमार्थाच्या नावाने लोक करतात, त्यातले किती लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी ते करतात? हा प्रश्न आपण जर आपल्याला विचारला तर प्रश्नाचं उत्तर मिळतं. पण असं जरी असलं तरी त्यांचा बुद्धिभेद करायचा याच्यासाठी नाही, की परमपूज्य पुन्हा मंदाते म्हणतात तसं, निदान पैसे कमवण्यासाठी भगवंताकडेच जातोय ना, कोणाचे खिसे तर कापत नाहीये, चोऱ्या माऱ्या तर करत नाहीये, दरोडे टाकत नाहीये.
इथे म्हणजे त्यांच्या त्या श्रद्धेला धक्का लावायचा नाहीये. शक्य असेल, मी जसं म्हणालो, शक्य असेल त्या श्रद्धेचा विकास करता आला तर ठीक आहे. श्रद्धेला धक्का लावायचा नाहीये. हे तारतम्य पारमार्थिक मनुष्याने पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. नाही तर मला चार गोष्टी समजल्या म्हणजे जणू काही त्या मी, आणि दुसरे तो अजून एक वेगळाच विषय आहे. मी तसा जगतो का हा तर विचारच करत नाही मी. पण दुसऱ्याला सांगायची वेळ जेव्हा येते तेव्हा मी तयार असतो, कारण मला चार गोष्टी कळलेल्या आहेत ना आता. हे लक्षात ठेवायचं. बुद्धिभेद कोणाचाही करायचा नाही. विकास करताना त्यांच्या श्रद्धेचा शक्य असेल, ऐकण्याची तयारी असेल, समजून घेण्याची तयारी असेल, शिकण्याची तयारी असेल, अनेक अटी आहेत त्याला. कारण भगवंतांनी पुन्हा 18व्या अध्यायात दिलेलंच आहे काय, ज्यांची श्रद्धा नाही, इदम तु ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. मुद्दा अज्ञानाचा पुण्यमार्ग म्हणते माऊली. ज्ञानीये तया ते उपसर्ग. जे ज्ञानी असतात, विचारी असतात, ते त्या मार्गाला विघ्न व नुकसान समजतात. एरवी तरी नरकीचे दुःख पावनी स्वर्गा नामकी सुख, वाचुनी नित्यानंद गा निर्दोख ते स्वरूप माझे. एरवी पापाने नरकाचे दुःख प्राप्त झाल्यावरच त्या दुःखाच्या सापेक्ष स्वर्गाला सुख हे नाव आहे. परंतु या सापेक्ष सुखाशिवाय कमी जास्त न होणारा अखंड अबाधित जो आनंद आहे ते माझे स्वरूप आहे. काय माऊलींच्या ओव्या आहेत पहा. ते माझे स्वरूप आहे, ते खरं भगवंताचं स्वरूप आहे. आनंदो ब्रह्मेती व्यजानात, आनंदात एव खल्विमानी भूतानी जायन्ते, आनंदेन जातानी जीवन्ते. म्हणून अगदी साध्या भाषेत परमपूज्य काका काय सांगतात, म्हणून परमार्थामध्ये मला सुखी व्हायचंच नाहीये. सुख म्हटलं की दुःख आलंच, कारण दिलेलंच आहे, ते सापेक्षच आहे. ते एकाच्या सापेक्षतेने एकाला दुःख म्हणतात, दुसऱ्याला सुख म्हणतात. पुन्हा प्रत्येकाच्या व्याख्या सुखाच्या वेगळ्या. पण ते कसं आहे, ते सातिशय आहे, ते कमी जास्त होणार आहे, ते परतंत्र आहे. त्याचा वीट येतो, ते कधीतरी संपतं. क्षीणे पुण्य मरते लोकं विशंती, पुढचा श्लोक येणार आहे भगवद्गीतेतला, याच अध्यायातला. हे असं काहीच नको आहे मला. मला काय हवं आता, फक्त आनंद अबाधित निरतिशय. तो जो आनंद घन राम माझ्या हृदयामध्ये आहे, तो आपल्याला हवा आहे. त्याला आणि मग माऊली पुढे म्हणणार आहे, शुद्ध पुण्य मज येता पै सुभटा, या द्विविधा गा अव्हाटा स्वर्गू नरकू या वाटा चोराची या. की अर्जुना, माझ्याकडे येत असता स्वर्ग आणि नरक यांच्या प्राप्तीची साधने असलेल्या पुण्यपापांच्या दोन प्रकारच्या वाटा म्हणजे चोरांच्या आडवाटा आहेत. चोर जसा मुख्य वाटेला सोडून आडवाट्याने चोरी करण्यात जातो, त्याप्रमाणे माझ्या प्राप्तीची शुद्ध पुण्याची वाट सोडून स्वर्ग नरकाकरिता सकाम पुण्य व पापे करणे म्हणजे आडवाटेने जाणेच होय, पर्यंत माऊलीने म्हटलेलं आहे. आणि आता ती प्रसिद्ध ओवी 316 क्रमांकाची आपल्या पुढे येते की स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. ही व्याख्या माऊलींनी करून ठेवली आहे, पाठ करून टाकावी अशी ही ओवी आहे. आणि नुसती पाठ कशासाठी, मला त्याचं अखंड स्मरण असावं व्यवहार करताना. आत्ताच्या भाषेत माझे यज्ञ जेव्हा सकाळपासून सुरू होतात, किंवा माझ्या कर्माला यज्ञाचं, खऱ्या यज्ञाचं स्वरूप यावं असं वाटत असेल, म्हणून भोजनाच्या वेळेला उदर भरणं हे जाणे जे यज्ञ कर्म हे आपण म्हणतो. स्नानाच्या वेळेला स्नानाचे मंत्र येत असतील तर ते म्हणतो, नसेल तर रामकृष्ण हरी ते म्हणतात तर स्नान म्हणतात त्याला, नाही तर आंघोळ म्हणतात. थोडक्यात अखंड भगवंताचं स्मरण. कारण आपण दुर्दैवी इतके आपल्याला प्रेम नाही ना भगवंताचं, तद विस्मरणे परम व्याकुलता आहे, माझं वर्णन असू नाही शकत. मग ह्या पद्धतीने मला ही साधना करायची आहे. स्वर्गा पुण्यात्मके पापी यायचे, की पुण्य हे ज्याचे बाह्य स्वरूपच आहे. बाह्य स्वरूप शुद्ध मराठीत लेबल, लेबल पुण्याचं आहे, आतमध्ये पाप भरलेलं आहे. अशा पापाने स्वर्गाला येता येते. आणि पाप हे ज्याचे बाह्य स्वरूप आहे, अशा पापाने नरकाला जाता येते. म्हणजे काय, लेबलही पाप, पापाचं आतमध्ये भरलंही पाप, नरक, नरकाला जातो. लेबल पुण्याचं आतमध्ये भरलेलं पाप कुठे जातो, स्वर्गाला जातो. मग मला ज्या योगाने प्राप्त होता येते, मग माते जेणे पाविजे, माते म्हणजे भगवंताची प्राप्ती, ते शुद्ध पुण्य होय, ते शुद्ध पुण्य. म्हणून मी मग अशी पिरियड म्हणालो. पिरियड म्हणजे काय, नो फर्दर डिस्कशन.
माऊलींनी निर्णय देऊन टाकलेला आहे. भगवंतानी निर्णय दिलेला आहे. शुद्ध पुण्य त्यालाच म्हणायचं. बाकी मग पुण्याच्या प्रती आणि प्रतवारी ते पुण्याचे प्रकार अन कोणतं कर्म केल्याने काय पुण्य प्राप्त होतं हे तपशिलाचे विषय झाले. उद्देश जर चुकला असेल तर तपशील घेऊन काय करता. हा महत्वाचा धडा आपण या काय म्हणूया श्लोकाच्या निमित्ताने शिकतो आहे. शुद्ध पुण्य म्हणजे काय. आणि मजची माझी असता जेणे मी दुरावे पांडुसुता ते पुण्य ऐसे म्हणता जीभ न तुटे काही. काय माऊलींनी अजून आपल्याला माहिती आहे माऊली इतक्या मृदू बोलतात पण कधी कधी माऊली सुद्धा अशी भाषा वापरतात म्हणजे काय त्यांना आपल्याला सांगायचं असेल हे आपल्याला कधी समजेल असं वाटतं कधी कधी. मी माझ्याबद्दल बोलतोय. इतकं कळून सुद्धा आणि त्याच्यावर भाष्य करून प्रवचन करून सुद्धा जर मी असंच जगत असेन तर ही ओवी माझ्यासाठी आहे की आणि यज्ञ करणारा यजमान माझ्या व्यापक स्वरूपामध्ये अभिन्न रूपाने असता नाही. ज्या कर्माने नित्यानंद स्वरूप मी दुरावतो माझे ज्ञान होत नाही त्या कर्माला पुण्य असे म्हणताना जीभ तुटून पडणार नाही काय. कुठल्या तोंडाने साध्या भाषेत याला मी पुण्य म्हणावं असा प्रश्न निर्माण होतो. 318 क्रमांकाच्या ओळीत माऊली म्हणते परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परी ते दीक्षित यजुनी माते याचित स्वर्गभोग. परंतु ही प्रासंगिक पापपुण्यांची चर्चा पुरे झाली. आता चालू प्रकरणातला विषय ऐक. याप्रमाणे ते दीक्षित माझे यजन करून स्वर्गभोगाची इच्छा करतात. आता मी जसं मगाशी म्हणालो खरं त्या मार्गाला आपल्याला जायचं नाही म्हणून माऊली सुद्धा तेच म्हणते की ठीक आहे आता पापपुण्य मी समजून तर सांगितलं पण आता चालू विषय स्वर्गभोगाचा आहे. आता मी वर्णन करतो स्वर्गाचं. माऊली तर स्वर्गाचं वर्णन करणार आहेत. गंमत अशी आहे या इतक्या महत्वाच्या ओव्या अभ्यासल्यानंतर हे स्वर्गाचं वर्णन ऐकताना सुद्धा माझ्या जिभेला पाणी सुटतं तरी कुठेतरी मनात आहेच की अरे हे भोग मिळावे. ही गंमत असते. ठीक आहे ते यज्ञ मी कधी करणार नाही मी स्वर्गाला इच्छा नसो पण इथे जे विषय भोगांचं वर्णन दिलेलं आहे ते पाहून असं वाटतं की अरे हा याला म्हणतात भोग असं मला मिळावं. फक्त मर्त्य लोकात मिळावं असा आपण विचार करतो सध्या. मग मी न पाविजे ऐसे जे पापरूप पुण्य असे तेणे लाधलेनी सौरसे स्वर्गा येती. 319. मग मी प्राप्त होत नाही असे जे आतून पापरूप पुण्य आहे त्या लाभलेल्या पुण्याच्या बळाने स्वर्गाला जातात. काय मिळतं स्वर्गामध्ये जेथ अमरत्व हे सिंहासन ऐरावतासारखे वाहन राजधानी भुवन अमरावती. ज्या स्वर्गात अमरपणा हेच सिंहासन आहे. ऐरावत हत्तीसारखे भारदस्त वाहन आहे. आणि राजधानीचे स्थान काय आहे अमरावती आहे. विदर्भातलं नव्हे. तिथे आमचा गोपालकृष्ण आहे. तिथे आमच्या परमपूज्य मंदाताई आहेत ते शुद्ध पुण्याचं स्थान आहे. ही अमरावती वेगळी. ही अमरावती काय ही अमरावती जिथे अमरपणा हे सिंहासन आणि ऐरावतासारखा हत्ती आहे. जेथ महासिद्धींची भांडारे अमृताची कोठारे जिये गावी खिल्लारे कामधेनूंची. की ज्या ठिकाणी अणिमा गरिमादी महासिद्धींची भांडारे आहेत अमृताची कोठारे आहेत ज्या गावात कामधेनूंची खिल्लारे आहेत. आता अणिमा गरिमादी महासिद्धी म्हटलं तर काय मरते लोकांचंच वर्णन सुरू आहे. इथे सिद्धी इथेच प्राप्त होतात की नाहीत ह्या. म्हणजे तपश्चर्या करणारे योगाभ्यास करणारे या सिद्धींसाठी जर करत असतील किंवा परमार्थ मार्गामध्ये या सिद्धी प्राप्त झाल्यामुळे जो मार्ग भटकत असेल ज्याचा मार्ग भटकत असेल पुन्हा तो काय टाकून काय मिळवतोय हे आपल्याला या ओव्यांच्या माध्यमातून कळतं. जेथ वोळगे देव पायिका सैंघ चिंतामणीची या भूमिका विनोद वन वाटिका सुरतरुचिया की ज्या स्वर्गात इंद्रादिक देवांचा समुदाय एकेकाळी इंद्रादिकांचीच यज्ञद्वारा चाकरी करणाऱ्या यजमानाची सेवा करतो. काय म्हटलेलं आहे माऊलींचं वर्णन म्हणजे स्वर्गामध्ये देवांचा समुदाय एकेकाळी इंद्रादिकांचीच यज्ञद्वारा चाकरी केलेलेच हे कोण सोमप पूतपाप त्यांचं वर्णन सगळं आपण ज्या या श्लोकाच्या माध्यमातून ऐकतोय असे हे दीक्षित
याज्ञिक. पण आता त्यांचंच काय करतो ती, त्याच यजमानांची ते सेवा करतो. जिकडे तिकडे चिंतामणीचे राजमार्ग आहेत, जिथे करमणुकी करता कल्पवृक्षांच्या पुष्पवाटी. कोणाला आवडणार नाही वर्णन? शुद्ध मराठीत काम काही नाही, नुसते भोग. गंधर्व गात गाणी, जेथ रंभे ऐशिया नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया. चित्र रथादी गंधर्व गाणी गातात, रंभा मेनकेसारख्या अप्सरा नृत्य करतात, आणि सर्व अप्सरात मुख्य असलेली उर्वशी अंतःपुरात कामविलास करणारी आहे. आता पुन्हा, हे स्वर्गाचं वर्णन म्हणून ऐकायचं नाही. काय म्हणून ऐकायचं आहे? आज हे सर्व भोग आहेत का नाही उपलब्ध? आहेत. या अमेरिकेत तुम्ही आले नसाल तर या, लास वेगास नावाचं एक आहे. या मर्त्य लोकातली अमरावती म्हणूया. जोपर्यंत क्षीणे पुण्य होत नाही, म्हणजे काय, डॉलर आहेत खिशामध्ये, तोपर्यंत हे सर्व भोग तिथे उपलब्ध आहेत. माझा मुद्दा एवढा सुरू होता, लास वेगसचं नाव घेण्याची आवश्यकता नाही, कुठलेही असो, पण हे सर्व भोग इथे उपलब्ध आहेत. आणि त्या भोगासाठी म्हणून मी पैसा कमवत असेन, त्याच्यासाठी त्या उद्देशाने माझं कर्म सुरू असेल, तर हे माझं वर्णन सुरू आहे. एवढंच मला फक्त या निमित्ताने आठवण करून द्यायची होती. नाही तर पुन्हा, नाही तर चालू द्या, ते स्वर्गाचं वर्णन आहे. नाही नाही नाही, हे सर्व भोग मला प्राप्त व्हावे अशी आतमधून इच्छा असेल, आणि त्याच्यासाठी मी धंदा करत असेन, व्यवसाय करत असेन, नोकरी करत असेन, त्या उद्देशाने करत असेन, त्या पद्धतीने करत असेन, कर्तव्य कर्म म्हणून नसेन करत, तर हे माझंच वर्णन सुरू आहे. मदन वोळगे शेजारे, जेथ चंद्र शिंपे सांबरे, पवना ऐसे म्हणियारे धावणे जेथ. मदन जेथे शय्यागृह झाडून स्वच्छ ठेवतो, चंद्र जेथे पाणी शिंपडतो, आणि म्हटल्याबरोबर काम करण्यास धावणारा वाऱ्यासारखा चपळ चाकर जेथे आहे. कारण काय, स्वर्गच आहे. इंद्राचीच भूमी आहे, देवांचा राजा आहे तो. त्याच्या ठिकाणी कामं करणारे सगळे सेवक आहेत. पै बृहस्पती मुख्य आपण, ऐसे स्वस्ती श्रियेचे ब्राह्मण, भाटिवेचे सुरगण बहुवस जेथे. की स्वतः बृहस्पती ज्यात मुख्य आहे, असे स्वस्तीचे म्हणजे स्वस्ती वाचन करणारे वैदिक ब्राह्मण आहेत. मुख्य कोण आहे? स्वतः बृहस्पतीच जिथे आहे. म्हणजे काय, कर्माचा काही प्रश्नच नाही चुकीचा तिथे. आणि श्रियेचे म्हणजे सभेला शोभा आणणारे आस्थान पंडित जेथे आहेत, जेथे स्तुती स्तोत्र गाणारे वसु, रुद्र, आदित्य, मरुद्गण, विश्वदेव इत्यादी पुष्कळ देव आहेत. आता काय, देवांचीच भूमी ती. सर्व प्रकारची सुख, सर्व प्रकारचं, सर्व काही उत्कृष्ट. मी मगाशी जसं म्हणालो, असा प्राकृत देह तिथे नसतो. मुळात देहच दिव्य असतो. कारण भोग जे भोगायचे आहेत तेच कसे आहेत? दिवी देव भोगान. सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. दिव्य भोग आहे, त्याच्यासाठी भोगायचा तो देह सुद्धा दिव्यच असतो. दीर्घकाळ वीट न येणारे भोग असतात, अमृतपान असतं, सर्व प्रकारची तृप्ती. ज्या प्रकारची तृप्ती ज्या ज्या तिथे गेलेल्यांना अपेक्षित असेल, त्या सर्व प्रकारची तृप्ती करून देणार ते. सगळीकडे सगळीकडे फक्त भोग, 24 तास भोगच, दुसरं काही नाही. लोकपाळ रांगेचे राऊत जे पदवीचे, उच्चैश्रवा खाचे खोलणीये. जिथे रांगेने उभे राहून मानवंदना करणारे लोकपाळ आहेत, मानाची पदवी संपादन केलेले घोडेस्वार आहेत, रत्नखचित झूल घातलेला उच्चैही श्रवा नावाचा घोडा आहे. हे माझं स्वप्न आहे. पृथ्वीवरचा माझा स्वर्ग हाच आहे. मी रंगवलेलं, जे आपण ज्याला मनोराज्य म्हणतो, की मला खूप पैसे मिळावे, खूप श्रीमंती मिळावी, मग माझं आयुष्य कसं असेल. आता इथे घोडे बिडे वर्णन आहे, मी काय विचार करतो, माझ्याकडे लॅम्बोर्गिनी असली पाहिजे. नाही काहीतरी मॉडेल एक्स. काय हरकत आहे हो विचार करायला? असं बोललं ना की एकदम तो स्वर्ग जवळ येतो, म्हणून मी हे शब्द वापरतोय बरं. नाही ते सगळं वर्णन आपल्याला फार दूरचं वाटतं, तसं नाही आहे ते. मग ते प्राप्त होऊ नये का? असंही नाहीये. ते प्रारब्धात असेल तर होईल, न होईल. पण त्यांनी मी जर सुखदुःखी होत असेल, तर माझं पुन्हा पुन्हा काय सुरू आहे? पुण्याची व्याख्या माझी चुकलेली आहे. शेवटची ओवी या श्लोकावरची, 327 क्रमांकाची. हे असो ऐसे बहुजे.
पुष्कळ वर्णन झालं, माऊली म्हणते आता स्वर्गाचं. भोग इंद्र सुखा सरिसे, ते भोगीजती जव असे पुण्यलेश. हे वर्णन असो, सारांश असे, जे इंद्राच्या भोग सुखासारखे पुष्कळ भोग आहेत, ते हे याज्ञिक भोगतात. परंतु जोपर्यंत पुण्याचा लेश आहे तोपर्यंतच. पुन्हा काय करून देते माऊली आपल्याला? प्रस्तावना करून देते पुढच्या श्लोकाची. पुढच्या श्लोकात आपला प्रवेश नीट व्हावा म्हणून त्याचं सुतोवाच करून देते. कारण पुढच्या श्लोकात काय म्हटलंय? ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. पण सगळ्यात महत्वाचं, क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. म्हणजे काय? मगाशी मी जसं म्हणालो, खिशातले डॉलर संपले, एक दिवस सुद्धा काय, एक क्षण सुद्धा तुम्हाला त्या लास व्हेगासमध्ये उभं करत नाहीत. म्हणजे इट इज नॉट अबाउट यू, इट इज अबाउट द डॉलर्स इन युअर पॉकेट. दॅट्स व्हॉट मॅटर्स. म्हणजे काय? उपक्रम आणि उपसंहाराची एका वाक्यता करू आणि आज थांबू. म्हणून या श्लोकामध्ये सुरुवातीला आपण जी मार्मिकता बोललो, काय की पापा जरी ते असले, पुण्यम असाध्य जरी जे असले, तरी ते पुण्य ह्याच प्रकारचं आहे. ते तेवढंच पाप दूर करतं की जे पाप स्वर्गप्राप्तीच्या आड येत होतं. संपला विषय. तेवढं फळ ते देतं, तेवढं पुण्य ते कमवतात. त्या पुण्याचा परिणाम म्हणून जिथे जायला मिळतं तिथे जातात. पण एक वेळ अशी येणारच आहे, कल्पना करा, अशी जर नसती, हं, एक क्षणभर कल्पना करू आपण, इथे विषय नाही आहे, पण कल्पना करू की असं जर नसतं तर माझ्यासारखं असतं त्यांनी शुद्ध मराठीत काय केलीस ती, आर्ग्युमेंट केलीस ती, अहो काय हरकत आहे, नाही भगवंताची प्राप्ती, पण एकदा तिथे गेल्यानंतर भोगच भोगायच्या शेवटपर्यंत. तसं नाही आहे. तसं असतं तर खरंच शुद्ध मराठीत प्रतिवाद करत आर्ग्युमेंट करता आलीस ती, प्रतिवाद करता आला असता, पण नाही. कारण काय, क्षीणे पुण्य मरते लोकं विशंती, भगवंत बोलतात आहे. ते एक दिवस संपणार आहे. आणि ते संपलं की पुन्हा यावं लागतं. का? कारण इथेच जंक्शन ज्याला म्हणतात, ते जंक्शन हे आहे. इथेच परत यावं लागतं. तिथून नाही आहे तो मार्ग, एक्झिट तिथे नाही आहे, इथे यावं लागतं. भगवंताच्या प्राप्तीची व्यवस्था कुठे आहे? इथे आहे. थोडक्यात शेवटचा मुद्दा बोलू आणि थांबू. मला आज हे स्वर्गाचं वर्णन सगळं बाजूला ठेवूया. आज मला काय प्राप्त झालेलं आहे? मग आता अजून छान कळतं. आचार्य नेहमीचा आवडता आपला श्लोक, विवेक चूडामणी मधला, दुर्लभम त्रयम एव एत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. हे ज्याला तीनही गोष्टी प्राप्त झाल्या आहेत त्यातली एक तर सगळ्यांना झालेली आहेच, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम पण आहे. म्हणून तर आपण ज्ञानेश्वर ऐकायला आलेलो आहोत. महापुरुष संश्रय असेल तर आता या तिन्हीचा उपयोग जो मी भगवंताच्या प्राप्तीसाठी करत नसेल, तर आता बहुतेक माझ्यासाठी शब्दच नसावा ज्ञानेश्वरीत. एवढं बोलतो आणि हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.